नारळी पौर्णिमा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतो तो समुद्र, कोळी संस्कृती आणि त्या संस्कृतीचा सुंदर पारंपरिक लूक. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी क्रिएट केलेला आहे एक ऑथेंटिक ट्रेडिशनल कोळी लूक. अगदी मेकअपपासून हेअरस्टाईल, ज्वेलरी आणि फायनल स्टायलिंगपर्यंत. आणि हा कम्प्लीट लूक मी स्टेप बाय स्टेप कसा क्रिएट केलेला आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी या कम्प्लीट लूकचा एक सुंदर फोटोशूटसुद्धा आपण करणार आहोत. नमस्कार, मी कामिनी भोईर, कॉस्मेटॉलॉजिस्ट, मेकअप आर्टिस्ट अँड फाउंडर ऑफ कामिनीज ड्रीम्स हेअर अँड मेकअप अकॅडमी. वेलकम बॅक टू माय चॅनल. चला तर आजचा नारळी पौर्णिमा स्पेशल ऑथेंटिक ट्रेडिशनल कोळी लूकला सुरुवात करूया. स्टेप नंबर 1, थ्रेडिंग. सर्वात आधी माझ्या मॉडेलची थ्रेडिंग झालेली नव्हती, म्हणून मेकअप सुरू करण्यापूर्वी मी तिची थ्रेडिंग करून घेतलेली आहे. आयब्रोजचा शेप नीट आणि क्लीन आणि प्रॉपरली डिफाईन असेल तर पुढचा आय मेकअप आणखीनच सुंदर दिसतो. स्टेप नंबर 2, डर्मा प्लेनिंग. थ्रेडिंग झाल्यानंतर मी माझ्या मॉडेलच्या फेसवर डर्मा प्लेनिंग ट्रीटमेंट केलेली आहे. डर्मा प्लेनिंगमुळे चेहऱ्यावरील डेड स्किन लेअर आणि चेहऱ्यावरचे अनवॉन्टेड हेअर रिमूव्ह होण्यास मदत होते. त्यामुळे स्किनचा सरफेस अधिक स्मूथ दिसतो आणि मेकअप बेससुद्धा स्किनवर आणखी स्मूथली अप्लाय करता येतो. मेकअप करण्याआधी स्किन प्रिपरेशनमध्ये ही स्टेप केल्यामुळे मला पुढचा बेस क्लीन आणि फ्लोलेस फिनिशमध्ये तयार करता आला. स्टेप नंबर 3, लेन्स ॲप्लिकेशन. डर्मा प्लेनिंग केल्यानंतर मी मॉडेलला लेन्सेस ॲप्लिकेशन करून घेतलेले आहेत. याचा व्हिडिओ आपल्याकडे नाही आहे, त्यामुळे मेकअप सुरू करण्यापूर्वीच लेन्स ॲप्लिकेशन कंप्लीट केलेले आहे. स्टेप नंबर 4, स्किन क्लिन्झिंग. लेन्स ॲप्लिकेशन केल्यानंतर आता मी मॉडेलचा फेस प्रॉपरली क्लीन करून घेत आहे. त्यासाठी मी वापरत आहे वेट वाईप्स. मेकअप करण्यापूर्वी स्किन क्लीन असणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण स्किन क्लीन असेल तर प्रोडक्ट्स व्यवस्थित अप्लाय करता येतात आणि बेससुद्धा नीट दिसतो. स्टेप नंबर 5, मॉइश्चरायझर ॲप्लिकेशन. आता पुढची स्टेप आहे ती म्हणजे मॉइश्चरायझर ॲप्लिकेशन. यासाठी मी फ्लिका ब्रँडचा मॉइश्चरायझर यूज केलेला आहे. मॉइश्चरायझरमुळे स्किनला आवश्यक हायड्रेशन मिळण्यास मदत होते आणि मेकअप बेस अप्लाय करण्यापूर्वी स्किन स्मूथ आणि कम्फर्टेबल फील करते. एक छोटीशी टिप्स सांगते. तुमच्या स्किन टाईपला सूट होणारा मॉइश्चरायझर नेहमी वापरा आणि मेकअप करण्याआधी स्किनला थोडंसं प्रेप होऊ द्या. स्टेप नंबर 6, प्रायमर ॲप्लिकेशन. मॉइश्चरायझरनंतर आता मी शिल्स प्रोफेशनल मॅट फिनिशिंग जेल प्रायमर अप्लाय करत आहे. प्रायमरमुळे स्किनवर मेकअपसाठी एक स्मूथ बेस तयार होण्यास मदत होते आणि मेकअपचं ओव्हरऑल फिनिशिंग अधिक नीट दिसतं. म्हणून प्रायमर अप्लाय करताना तो स्किनवर इव्हनली अप्लाय करणं खूप इम्पॉर्टंट आहे. स्टेप नंबर 7, स्किन करेक्टिंग अँड बेस. प्रायमर झाल्यानंतर आत्ता मी स्किन करेक्टिंग करत आहे. मॉडेलच्या स्किन टोननुसार जिथं जिथं करेक्शनची गरज आहे तिथे मी करेक्टर अप्लाय केलेला आहे. स्किन करेक्टिंग कंप्लीट झाल्यानंतर आता मी माझ्या मॉडेलच्या स्किन टोनला प्रॉपरली मॅच होईल असा बेस तयार केलेला आहे. फाउंडेशन अप्लाय केल्यानंतर मी तो बेस प्रॉपरली ब्लेंड करून घेत आहे, जेणेकरून स्किनवर एक स्मूथ आणि इव्हन फिनिशिंग मिळेल. इथे एक प्रोफेशनल टिप सांगते. फाउंडेशनचा शेड निवडताना फक्त कलर मॅच बघू नका, तर तुमचा स्किन टोन आणि अंडरटोननुसार योग्य शेड सिलेक्ट करणे खूप महत्त्वाचे आहे. स्टेप नंबर 8, पावडर ॲप्लिकेशन. बेस कंप्लीट झाल्यानंतर आता मी लूज पावडर अप्लाय करत आहे. यामुळे क्रीम बेस प्रोडक्ट व्यवस्थित सेट करण्यास मदत होते आणि बेसचा फिनिश आणखीन क्लीन दिसतो. लूज पावडर झाल्यानंतर मी आता कॉम्पॅक्ट पावडर अप्लाय करून बेस आणखीन प्रॉपरली सेट करून घेतलेला आहे आणि आत्ता आपला बेस कंप्लीट झालेला आहे. तर आता येतो माझा फेवरेट पार्ट, तो म्हणजे आय मेकअप. स्टेप नंबर 9, आय मेकअप. आजच्या ट्रेडिशनल कोळी लुकसाठी मी मॉडेलच्या कॉस्ट्यूमला मॅच आणि कॉम्प्लिमेंट होईल असा ग्लिटरी आय मेकअप क्रिएट केलेला आहे. ट्रेडिशनल लूक असला तरी त्यामध्ये थोडासा ग्लिटर ॲड केल्यामुळे आईज आणखीन सुंदर आणि फेस्टिव्ह दिसत आहे. आणि मला पर्सनली वाटतं ह्या कम्प्लीट लूकमध्ये आय मेकअप हा लूकचा एक खूप इम्पॉर्टंट हायलाईट्स आहे. स्टेप नंबर 10, काजल ॲप्लिकेशन. आय मेकअप केल्यानंतर आत्ता मी काजळ अप्लाय करत आहे. ट्रेडिशनल मेकअपमध्ये काजळचा एक वेगळाच इम्पॉर्टंट आहे. काजळमुळे आईज अधिक डिफाईन आणि एक्सप्रेसिव्ह दिसतात आणि आपल्या या कोळी लूकला एक सुंदर ट्रेडिशनल टच मिळतो.
स्टेप नंबर 11 आयलायनर ॲप्लिकेशन. आता मी एक बोल्ड आयलायनर अप्लाय करत आहे आणि यामध्ये मी सुंदर विंग्स देखील क्रिएट केलेले आहे. आजच्या लूकमध्ये आयलायनर मी थोडासा बोल्ड ठेवलेला आहे, कारण त्यामुळे आईज अधिक प्रॉमिनंट दिसतात आणि कंप्लीट मेकअपला एक ब्युटिफुल डेफिनेशन मिळते. स्टेप नंबर 12 नोज कंटोरिंग. आता मी पावडर कंटोरिंग सुरू करत आहे. सर्वात आधी मी नोज कंटोरिंग करून घेतलेलं आहे. नोजला सबटल डेफिनेशन देण्यासाठी मी पावडर कंटोर वापरलेला आहे. स्टेप नंबर 13 चीक कंटोरिंग. नोज कंटोरिंग कंप्लीट केल्यानंतर आता मी चीक कंटोरिंग करायला घेतलेली आहे. यामुळे फेसला थोडं डिमेन्शन मिळतं आणि फीचर्स आणखीन डिफाईन दिसतात. कंटोरिंग करताना माझं नेहमी एक लक्ष असते, कंटोर दिसायला नको पण त्याचा इफेक्ट दिसायला पाहिजे. स्टेप नंबर 14 ब्लश ॲप्लिकेशन. आता मी ब्लश अप्लाय करत आहे. या पर्टिक्युलर ट्रेडिशनल कोळी लुकसाठी मी ब्लश थोडा मोर प्रॉमिनंट ठेवलेला आहे, कारण मला हा लुक थोडा वायब्रंट, फेस्टिव्ह आणि ट्रेडिशनल फील असलेला हवा होता आणि मला वाटतं ब्लशमुळे कंप्लीट लुकला खूप सुंदर फ्रेशनेस देखील आलेली आहे. स्टेप नंबर 15 हायलायटर ॲप्लिकेशन. आता मी पॅक ब्रँडचा हायलायटर अप्लाय करत आहे आणि या हायलायटरमुळे फेसच्या हाय पॉईंट्सवर ब्युटिफुल ग्लो ॲड होतो. मी तो चीकबोन, नोज, फेसच्या सुटेबल हाय पॉईंट्सवर अप्लाय केलेला आहे. एक छोटीशी प्रोफेशनल टिप्स आणि ती म्हणजे हायलायटरचा पर्पज ग्लो देणं आहे, त्यामुळे क्वांटिटीपेक्षा प्लेसमेंट जास्त इम्पॉर्टंट आहे. स्टेप नंबर 16 मस्कारा आणि लॅशेस. आता मी मस्कारा अप्लाय करत आहे. मस्कारामुळे लॅशेसला डेफिनेशन आणि आईजला एक अधिक फिनिशिंग लुक मिळतो आणि त्यानंतर मी फॉल्स लॅशेस अप्लाय करत आहे. लॅशेसमुळे आईज अधिक ओपन आणि ग्लॅमरस दिसतात. पण एक छोटी गोष्ट लक्षात ठेवा, लॅशेस निवडताना फक्त लॅशेस सुंदर आहेत म्हणून निवडू नका, तर त्या तुमच्या आईज शेप आणि कंप्लीट मेकअप लुकला सूट होतात का नाही ते देखील बघणं खूप जास्त गरजेचं आहे. स्टेप नंबर 17 आयब्रो डिफायनिंग. आता मी आयब्रो डिफायनिंग करत आहे. स्पूली ब्रशच्या मदतीने ब्रोज प्रॉपरली ग्रूम करून घेत आहे आणि त्यांना क्लीन आणि डिफाईन शेप देत आहे. ब्रोजचा शेप नीट असेल तर कंप्लीट आय एरिया आणखीन पॉलिश दिसतो. स्टेप नंबर 18 लिपस्टिक ॲप्लिकेशन. लास्ट बट नॉट द लिस्ट, माझा फेवरेट पार्ट लिपस्टिक ॲप्लिकेशन. आजच्या लुकसाठी मी डार्क पर्पल लिप शेड चूज केलेला आहे. ही शेड मी मॉडेलच्या कॉस्ट्यूमसोबत कॉर्डिनेट होईल म्हणून सिलेक्ट केलेली आहे. कॉस्ट्यूम आणि मेकअपमध्ये कलर कॉर्डिनेशन असेल तर कंप्लीट लुक खूप कोहिन्सिव्ह आणि वेल प्लॅन दिसतो. स्टेप नंबर 19 ट्रेडिशनल कोळी स्टायलिंग. आता मेकअप कंप्लीट झाल्यानंतर आपण या लुकला त्याची खरी ट्रेडिशनल कोळी आयडेंटिटी देणार आहोत. मॉडेलची ट्रेडिशनल कोळी हेअरस्टाईल करून घेतलेली आहे. त्यानंतर ऑथेंटिक कोळी ज्वेलरी, कंठी आणि पारंपरिक दागिने कंप्लीट स्टायलिंगसोबत प्रॉपरली वेअर करून घेतलेले आहेत आणि त्याचप्रमाणे कॉस्ट्यूमला ब्युटिफुली कॉम्प्लिमेंट होईल अशी पर्पल बिंदीसुद्धा अप्लाय केलेली आहे. आता हा लुक खरंच ट्रेडिशनल कोळी लुकसारखा कंप्लीट होताना दिसतोय. स्टेप नंबर 20 फायनल शिमर आणि फिक्सिंग. आत्ता लुकमध्ये थोडासा एक्स्ट्रा ग्लो आणण्यासाठी मी पुन्हा एकदा शिमर ॲड केले आणि शेवटी मेकअपला फ्रेश आणि डीबी फिनिश देण्यासाठी मी शिल्क प्रोफेशनलचा डीबी मेकअप फिक्सर यूज केलेला आहे. यामुळे मेकअपला फायनल सेटिंग मिळण्यास मदत होते आणि कंप्लीट लुकला एक फ्रेश आणि डीबी फिनिश मिळते. आणि हा आहे आपला कंप्लीट ऑथेंटिक ट्रेडिशनल कोळी लुक. मेकअप, आय मेकअप, हेअरस्टाईल, ज्वेलरी, कॉस्ट्यूम आणि सगळ्या ट्रेडिशनल एलिमेंट्सचं एक सुंदर कॉम्बिनेशन करून हा लुक तयार केलेला आहे. आणि माझ्यासाठी हा फक्त एक मेकअप लुक नाही, तर आपल्या पारंपरिक कोळी संस्कृतीला मेकअप आणि स्टायलिंगच्या माध्यमातून सुंदरपणे सेलिब्रेट करण्याचा माझा एक छोटासा प्रयत्न. आणि आत्ता इतका सुंदर लुक तयार झाल्यानंतर फोटोशूट तर बनतंच, म्हणून आम्ही विळे रेतीबंदरावर गेलो आणि तिथे या कंप्लीट ट्रेडिशनल लुकचा एक सुंदर फोटोशूट केला. आणि आता पुढे तुम्हाला त्या फोटोशूटचे काही ब्युटिफुल फोटोग्राफ्स पाहायला मिळतील. तर मला नक्की सांगा तुम्हाला हा ऑथेंटिक ट्रेडिशनल कोळी लुक कसा वाटला. आणि जर तुम्हाला असे प्रोफेशनल मेकअप ट्युटोरियल्स, ट्रेडिशनल लूक, ब्युटी टिप्स आणि स्टेप बाय स्टेप मेकअप व्हिडिओज शिकायला आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
तसंच अशाच मेकअप टिप्स, रील, ट्युटोरियल आणि बिहाइंड द सीन त्यासाठी माझं इंस्टाग्राम पेज कामिनी भोईर 2122ला नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा हा पूर्ण कोळी लूकमधला तुम्हाला कोणता पार्ट सर्वात जास्त आवडला. आणि हो, आणखीन एक, या सुंदर ट्रेडिशनल कोळी लुकसाठी जो कॉस्ट्यूम आपण यूज केलेला आहे तो कॉस्ट्यूम आपल्याला प्रोव्हाइड झालेला आहे मैत्री ट्रेंड स्टुडिओ रेंटल यांच्याकडून. तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारचे ट्रेडिशनल पार्टीवेअर आणि वेगवेगळ्या ओकेशनसाठीचे ब्युटिफुल कॉस्ट्यूम रेंटवर हवे असतील तर तुम्ही मैत्री ट्रेंड स्टुडिओ रेंटल यांच्या इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा. आणि फक्त कॉस्ट्यूमच नाही तर इथे तुम्हाला फॅशन डिझायनिंगचे कोर्ससुद्धा शिकवले जातात. म्हणून तुम्हाला कॉस्ट्यूम रेंटल किंवा फॅशन डिझायनिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर मैत्री ट्रेंड स्टुडिओ रेंटल ह्या पेजला नक्की फॉलो करा. मी कामिनी भोईर पुन्हा भेटू एका नवीन मेकअप ट्युटोरियल आणि एक नवीन लुकसोबत. तोपर्यंत स्टे ब्युटिफुल, स्टे कॉन्फिडन्स अँड कीप लर्निंग. बाय.